आरक्षणाला घेऊन जरांगे उपोषण मागे घेतलं, मात्र त्यांची तब्येत देखील खालावलेली आहे. का वाटतं सरकारने अल्टिमेट दिलं होतं, त्याच्यानंतर पुन्हा अल्टिमेट बघा, सरकारनं जरांगे पाटलांकडून एक मुदत मागे मागितली होती. त्यानंतर त्यानं उपोषण सोडलं. मला वाटतं 1 महिन्याची मुदत होती. आता परत सरकारनं हे उपोषण सोडण्यासाठी दुसरी मुदत मागितली. अण्णा हजारे जेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करत होते तेव्हा केंद्रातलं सरकार तेव्हाच अण्णांकडून अशीच मुदत घेत होतं. आणि तेव्हा अण्णा हजारे यांच्या उपोषणामागे भारतीय जनता पक्ष होता असा एक सार्वत्रिक गैरसमज होता. तसं मी आता आरोप कोणावरती करणार नाही, पण भ्रष्टाचार काय हटला नाही. उलट या सरकारच्या काळात तो जास्तच वाढलेला आहे देशात आणि राज्यात. पण जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे हा एक वेगळा विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे दिसत आहे. राजकारणातले काही मराठा नेते नसतील, पण सामान्य मराठा समाजाचा माणूस त्यांच्या मागे उभा आहे. गेल्या काही दिवसापासून त्याने जेव्हा नव्यानं उपोषण सुरू केलं त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्यानं खालावत आहे आणि हे उपोषण त्यांच्या जीवावर बेतू शकतं हे स्पष्ट झाल्यावरती आमच्या सगळ्यांची भावना होती. उद्धव ठाकरे हे त्यांच्याशी स्वतः बोलले. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तिथे येऊन गेले, त्यांना भेटून गेले आणि सगळ्यांचंच म्हणणं होतं की आपण आपल्या प्रकृतीला आणि जीवाला सांभाळा. परवा सर्वपक्षीय बैठक झाली, त्यातून काही निष्पन्न झालं नाही. आंदोलन वाढत गेलंय, चिघळत गेलं. पेटवापेटवी सुरूच राहिली. आमदार मंत्री यांना गावबंदी कायम राहिली. अखेर काल सरकारच्या वतीनं जे शिष्टमंडळ गेलं त्यानंतर त्यांनी सरकारला जी मुदत दिलेली आहे पुन्हा 2 जानेवारीपर्यंत, त्यानंतर उपोषण मागे घेतलं. उपोषण जरी मागे घेतलं असलं तरी पेच कायम. हे कोणी पडद्यामागे राजकारण करते का या सगळ्या आंदोलनाचं? तो एक संशोधनाचा विषय. अजूनही सरकारकडून म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्याची गोष्ट लावण्यासाठी त्यांना वेळ हवाय. पण मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी म्हणून जी घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्यासाठी लोकसभेचं अधिवेशन बोलवून त्यात हा घटना दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवावा लागेल आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांना पुढाकार घ्यावा लागेल. कारण मोदी हे प्रधानमंत्री आहेत, अमित शाह गृहमंत्री आहेत. याविषयी एकही भाजपचा नेता आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बोलत नाहीत हा आमचा प्रश्न. विशेष अधिवेशनामध्ये किंवा डिसेंबरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातला एखादा प्रस्ताव मोदींचं सरकार आणणार आहे का, याच्यावरती या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला उत्तर मिळायला हवंय. या भाजपचे काही छोटे मोठे टिल्ले पोपटलाल बोलत या विषयावरती बोलतात. जरांगे पाटलांचे प्राण जावेत अशी त्यांची भूमिका होती. सर्वपक्षीय नेत्यांनी आवाहन केलं आणि सरकारला वाटलं हे प्रकरण आपलं अंगलट येईल आणि अख्खा महाराष्ट्र त्यातून पेटेल म्हणून त्यांनी काल जरांगे पाटलांना आश्वासन दिलंय आणि सध्या तूर्त हे उपोषण थांबवलंय. पण महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर आहे, अस्थिर आहे आणि महाराष्ट्र खतखततो. याबाबत राष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल यांना तुम्ही पत्र देणार का विशेष अधिवेशनासाठी आणि या संदर्भात तुम्ही जाणार का, भेटणार का? एक लक्षात घ्या, आम्ही वारंवार ही मागणी करतो ना, पत्र कशाला द्यायला हवं? सरकारला कळत नाही. देवेंद्र फडणवीस हे एवढे चाणक्य आहेत, नरेंद्र मोदी अमित शहा चाणक्य आहेत, भाजपमध्ये चाणक्यांची फौजच आहे. त्याला माहित नाही विशेष अधिवेशन बोलवल्याशिवाय किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रस्ताव आणल्याशिवाय हा विषय मार्गी लागणार नाही. जसं
मागे आपण एक 5 दिवसाचे विशेष अधिवेशन बोलून महिलांविषयीचं विधेयक मंजूर करून घेतलं, तसाच हा विषय आहे. यासाठी आम्ही पत्र कशा करता लिहायला पाहिजे? सर, हिंदी में जानना चाहेंगे, जरांगे पाटिल ने अपना उपोषण वापस लिया है, सरकार ने कुछ आश्वासन दिए है? देखिए, सरकार हमेशा आश्वासन ही देती, सरकार हमेशा आश्वासन ही देती. अन्ना हजारे जब अनशन पर बैठे थे भ्रष्टाचार के खिलाफ, तब बहुत से आश्वासन दिए थे, उसमें से एक भी पूरा हुआ क्या? अन्ना हजारे वहां के वहां है, उनके गांव में बैठे हैं अभी. भ्रष्टाचार चल रहा है, भ्रष्टाचार बढ़ रहा है, सरकार बदल गई और भ्रष्टाचार का ये भी बदल गया, रूप भी बदल गया. जरांगे पाटिल जी ने जो उपोषण कल छोड़ा है अनशन, उनकी वजह है कि उनको आश्वासन दिया गया, आश्वस्त किया गया कि मराठाओं को कुंडी प्रमाण पत्र दिया जाएगा और उनको आरक्षण मिलेगा. लेकिन उससे मुद्दा हल नहीं होगा. आपको अगर मराठाओं को आरक्षण देना है, ओबीसी या आदिवासी के आरक्षण को कोई भी धक्का न लगा के, तो आपको संशोधन करना होगा कॉन्स्टिट्यूशन में, और इसीलिए आपको लोकसभा में या पार्लियामेंट में एक प्रस्ताव लाना पड़ेगा. उस बारे में कोई बात नहीं कर रहा. सर, एक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री सांगतात की 2 जानेवारीची वेळ दिली आणि जरांगे पाटील सांगतात 24 डिसेंबरची वेळ दिली आहे और उनको आरक्षण मिलेगा. लेकिन उससे मुद्दा हल नहीं होगा. आपको अगर मराठाओं को आरक्षण देना है, ओबीसी या आदिवासी के आरक्षण को कोई भी धक्का न लगा के, तो आपको संशोधन करना होगा कॉन्स्टिट्यूशन में, और इसीलिए आपको लोकसभा में या पार्लियामेंट में एक प्रस्ताव लाना पड़ेगा. उस बारे में कोई बात नहीं कर रहा. सर, एक प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री सांगतात की 2 जानेवारीची वेळ दिली आणि जरांगे पाटील सांगतात 24 डिसेंबरची वेळ दिली आहे. तर जरांगे पाटीलची राज्य सरकार दिशाभूल करत आहे का तारखेवरून? कोण? मुदतवाढ दिलेली आहे जरांगे पाटील 24 डिसेंबर आणि सरकार 2 जानेवारी, पण 31 डिसेंबरला सरकार जात आहे ना. 31 डिसेंबर पर्यंत या सरकारच्या भविष्याचा फैसला लागेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे सरकार ही जबाबदारी आपल्यावरती घ्यायला तयार नाही. 2 जानेवारी नंतर काहीतरी पाहू, पण 31 डिसेंबरला या सरकारचा फैसला लागेल. हे बेकायदेशीर घटना पाहिजे. सरकार 31 डिसेंबर नंतर या महाराष्ट्रात राहणार नाही, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. म्हणून जरांगे पाटील यांनी अत्यंत शहाणपणानं 24 डिसेंबर ही तारीख दिली की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही आश्वासन देताय, तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, पण सरकारला निर्णय घ्यायचा नसावा. सरकारला एक कळून चुकलं की आपलं मरण 31 डिसेंबर पर्यंत आपली मुंडकं उडणार आहे, तलवार लटकते आहे, ती खाली येणार आहे. त्याच्यामुळे जानेवारी पर्यंत ढकललेलं. बाकी काय मला त्याच्यामध्ये तथ्य वाटत जरांगे पाटिल बोल रहे हैं 24 डिसेंबर की तारीख, जरांगे पाटिल बोल रहे हैं और सरकार 2 जनवरी की बात कर रही है. बात ऐसी है, जरांगे पाटिल एक सीधे साधे इंसान है, वो राजनीति नहीं जानते. उनके समाज ने उनको नेतृत्व दिया है. बात ऐसी है कि 31 दिसंबर तक सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र के विधानसभा के स्पीकर को जो टाइम लिमिट दिया है कि उससे पहले आपको निर्णय लेना पड़ेगा विधायक के डिस्क्वालिफिकेशन के बारे में, जिसमें मुख्यमंत्री है. 31 दिसंबर तक इस राज्य की सरकार नहीं रहेगी. मुख्यमंत्री के साथ 16 विधायक डिस्क्वालीफाई होकर सरकार गिरेगी. इसीलिए जरांगे पाटिल ने कहा है कि 24 दिसंबर तक निर्णय लीजिए, और सरकार ने कहा है 2 जनवरी सरकार की मौत के बाद मातम मनाने का काम वो करेंगे. सरकार को मालूम है उनकी मौत सुनिश्चित है. सरकार जाने वाली 31 दिसंबर को. ये सर्वोच्च न्यायालय का निर्णय है. इसीलिए जो नई सरकार बनेगी उनके ऊपर जिम्मेदारी ये सरकार डालना चाहती है. अपोजिशन की स्टेट्स में लगातार ईडी के रेड्स हो रहे हैं, राजस्थान में भी ईडी के रेड्स देखने को मिल रहे हैं. आपने देखा होगा राजस्थान में किसी को कल उनके एंटी करप्शन ब्यूरो ने पकड़ा भी है, किसी ईडी अधिकारी को. राजस्थान, दिल्ली की भी एक मंत्री है राजकुमार जी, उनके ऊपर रेड्स हुई है. राजस्थान में रेड्स हो रही है. अपोजिशन जहां जहां सत्ता पे है वहां रेड्स हो रही है. हमारे पार्टी के एक नेता रविंद्र वायकर को ईडी का नोटिस आया है. अरे भाई,
महाराष्ट्र के मिनिस्टर मंत्री कैबिनेट में 7 लोग ऐसे हैं जिनको ईडी जेल भेजना चाहती थी। आपने उसको मंत्री बनाया। अब उनकी फाइलें कहाँ गई? जो आपके टेबल पर पड़ी थी वो फाइलें कहाँ गई? कहाँ रखी आपने? आप चुन चुन कर ढूंढ ढूंढ कर अपोजिशन के नेताओं को पकड़ रहे हो। हाँ, उनको डिस्टर्ब कर रहे हो। चाहे मुख्यमंत्री केजरीवाल जी हो, चाहे अशोक गहलोत जी के बेटे हो, चाहे राजस्थान कांग्रेस पार्टी के अध्यक्ष हो, चाहे महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी के नेतागण हो। क्या आपको दूसरा कोई बीजेपी या आपके साथ जो है मिलते नहीं? जो शिंदे गुट और अजित पवार गट के जो लोग हैं उसमें से आधे तो ईडी के टेंटेड लोग हैं। रवींद्र वायकर यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केलेला मी आपल्याला आता म्हणालो ना की फक्त विरोधी पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करताय शोधून शोधून। ईडीचं जे राजकारण आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष ईडीचा वापर हा राजकीय हत्यार म्हणून करताय। पण 2024ला सगळ्याचा हिशोब केला जाईल हे सगळ्यांना माहिती आहे। ज्यांनी खोटे खटले दाखल केलेत ते राजकारणी असतील, ते पोलीस असतील किंवा केंद्रीय तपास यंत्रणा असेल, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल हे मी आता या कॅमेरा समोर सांगतो। भाजपचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे बाहेर गेलेले आहेत, मात्र उपोषणापूर्वी थांबले नाही। दुसरीकडे दौरा देखील फडणवीस करत आहे छत्तीसगडचा, इकडचा प्रचारात मग्न आहे। काय वाटतं एकंदरीत दोन्ही नेते बाहेर आहेत? नाही, मला माहित नाही, पण देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर आहेत। ते राज्याचे गृहमंत्री आहेत। राज्य पेटलेलं आहे। हा, उपोषणामुळे वातावरण अस्थिर आहे, तणावपूर्ण आहे। गृहमंत्र्यांची जबाबदारी जास्त आहे ना। आमदारांची घरं जाळत आहेत, मंत्र्यांना गावबंदी केली जाते आहे। अजून काय तुम्ही सांगताय, आम्हाला अक्कल शिकवताय आणि तुम्ही तिथे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला जाऊन बसताय। राज्य महत्वाचं आहे, जळणारं राज्य महत्वाचं आहे की तुमची केंद्रातली निवडणूक समितीची बैठक महत्वाची आहे? केरला के एक नेता है एंथनी करके, उनको केरला पुलिस ने अरेस्ट किया है हेट क्राइम फैलाने के लिए। बीजेपी के नेता तो क्या गलत क्या उसमें? पूरे देश में हेट स्पीच, हाँ, हेट क्राइम, ये बीजेपी की अगर राजनीति है तो उनको रोकने के लिए कानून ने हमें अधिकार नहीं दिया है। सर, महुआ मोइत्रा कल एथिक्स कमेटी के सामने पेश हुई थी। उनका कहना है कि उनको इंडिसेंट पर्सनल सवाल एक पूछे महिला से किस प्रकार से बात करनी चाहिए, एक महिला को कैसा सम्मान देना चाहिए, ये अगर जो पार्लियामेंटेरियंस है जिनकी कमेटी बनती है उनको पता नहीं है, मुझे लगता है ये स्क्रिप्ट पहले से बना है। तर मुंबऱ्यामध्ये शाखा तोडण्यात आलेली आहे बुलडोजरच्या माध्यमातून। बुलडोजर आमचंही फिरेल केव्हा तरी, लक्षात घ्या। चलिए।